जेवणामध्ये मी दुपारच्या डाळ, भात, मेथीची भाजी आणि वाटाण्याचं थोडंसं रस्सा केला आहे, चपात्या, असं माझं जेवण मी केलेलं आहे. आणि तर आता मी डीमार्टला चाललेत आणि तर इथे मी आर्यासाठी ज्यूस करते. तर हा ज्यूस आहे ना, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला होता. तर मी नेहमी हे आर्यासाठी ज्यूस बनवत असते आणि जे काही सामान वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी आलो. तर आता मी 4 वाजलेत आणि आता मी चहा ठेवला, चहा घेते. आणि डीमार्टमधून बरंच थोडा काही वस्तू लागेल तशा आणलेल्या आहेत. चला आता चहा घेऊया. ते या चहा प्यायला घरी गेली होते. दुपारच्या टायमाला कशी गर्दी नसते आणि मग त्यामुळे मला निवांत असा व्हिडिओ काढता आला, तुम्हाला दाखवता आला. सगळी आपली डीमार्टची ग्रोसरी होती, जी थोडं सामान संपलं की आणतच असतो. तर चला, तर आता हे भरून ठेवते. तर सगळं सामान वगैरे व्यवस्थित लावून घेतलं आणि इथे मी खोबरं जितकं होतं नारळ वाढवलेले तेवढं काढून घेतलं. तर आता आपण हे धुवून घेतलंय. पुढे काय करायचं आहे तर दाखवते मी तुम्हाला. चला, आता बघू शकता हे नारळ देवाला वाढवलेले वगैरे असतात. तर आपल्याकडे खूप असे ओले नारळ असतातच, पण हे ओलं खोबरं जास्त काळ टिकवायचं असेल ना, तर मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही ठेवलं ना, तर खोबरं खूप दिवस टिकतं आणि छान राहतं. जरा सुद्धा त्याला चिकटपणा येत नाही किंवा बुरशी पकडत नाही. तर त्यासाठी आता हे माझ्याकडे भरपूर नारळ आहेत. तर आता मी ठेवते. तर ठेवत होती, म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करावा. तर माझे खोबरं जास्त आहे, तर मोठी मी बरणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी भरून घेतलंय. तर तुम्ही याचं जाडं मीठ सुद्धा टाकू शकता किंवा आपलं बारीक मीठ असतं ना, तर ते. आणि ह्या वाट्यांना आतमधल्या भागामध्ये असं लावायचं, चोळायचं. तर आता सर्वात आधी त्याच्यात आता मी पाणी भरून घेतलंय. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकलं तरी सुद्धा चालतं किंवा बारीक मीठ टाकलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर आता ह्याला आहे ना, खोबऱ्याला मीठ लावून घेतलेलं आहे आपण. तर मिठाचा हात लावून घ्यायचा, नाही लावलं तरी टिकतं, असं काही प्रॉब्लेम नाही. तर हे एक असं टाकून द्यायचं. तर हे जेवढं मावेल ना सगळं, म्हणजे मोठी बरणी घेतली आहे आणि त्याच्यात मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं ना, भरपूर काळ टिकतं, छान राहतं. जरासुद्धा त्याला काही भुरा लागत नाही किंवा कुमट वास येत नाही, म्हणजे खराबच होत नाही. इतकं ताजे जसंच आहे तसंच राहतं. हे बघा, अशा बरणीमध्ये मी छान मिठाचं पाणी करून त्याच्यामध्ये खोबरं ठेवून दिले आणि हेच आता फ्रीजमध्ये ठेवायचंय. त्याच्यात तसं हे खोबरं भरपूर दिवस टिकतं.